नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 12 जून आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक जर धरली तर 800-900 मध्ये हे दोन्ही शेड फुल आहे आणि ग्राउंडवरती 5-6 ट्रॅक्टरच्या लाईनी आहे। मित्रांनो, इकडे एक शेडमध्ये पिकअपच्या लाईनी आहे आणि एक शेडमध्ये अर्धे पिकअप अर्धे ट्रॅक्टर। तर आज इकडे शेडमध्ये लिलाव ठेवला आहे। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये सरासरी हायेस्ट लोएस्ट सगळे बाजारभाव सांगेले आणि शेवटला पण सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेले आणि व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेले। आपल्या हे पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, पहिले लाईन पासून स्टार्ट केला आपण। काय भाव गेली खात? 300 रुपये जायले खात। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची। आणि गोल्टी काय? 556 जायले बघू शकतो तुम्ही। 200 रुपये बारीक गोल्टी बघू शकतो तुम्ही। बारीक गोल्टी 200 रुपये। कुठले? देवपूर बघू शकतो तुम्ही। आणि याचं बियाणं कोणतं होतं? अच्छा, ठीक, ओके। पुढं बघू काय भाव गेलं? 625 बघू शकतो तुम्ही। 625 जायले। 35 ते 45 साईज आहे। कमी झालं भाव असं किती? 400-500 बरं। कुठले? शेपूपाडा ठीक आहे। दळवट ना, ओके। हे काय भाव गेलं? 1200 रुपये बघू शकतो क्वालिटी। 1200 रुपये 1200 रुपीज। कुठले? दैवेल, अच्छा, सापूपाडा ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेली का? 475 जायले बघू शकतो मी। 475 रुपीज। कुठले? नाशिक ठीक आहे। काय भाव गेलं? 1600 1601 रुपीज। क्वालिटी बघू शकतो तुम्ही। 55 ते 65 साईज आहे कांद्याची। कुठला आहे कांदा? मखमलाबाद नाशिक। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 715 रुपये बघू शकतो तुम्ही। 715 जायले। 715 रुपीज। कुठले? दागूर ठीक। काय भाव गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज बघू शकतो तुम्ही। गोल्टा मीडियम मिक्स आहे। कुठला आहे कांदा? वडाळा। 45 ते 60 पर्यंत साईज आहे कांद्याची। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना, ठीक आहे। बघू शकतो 1300 रुपये जायले। 1300 रुपीज। पुढं बघू काय भाव गेलं? 1330 रुपये 1330 रुपीज बघू शकतो तुम्ही। 55 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे। कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1755 रुपये बघू शकतो तुम्ही मित्रांनो। 70 ते 80 पर्यंत साईज आहे कांद्याची। कुठला आहे कांदा? उमराळी बघू शकतो तुम्ही। 1755 1755 रुपीज। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेला? 1325 बघू शकतो तुम्ही। 1325 जायले। 1325 रुपीज। कुठले दादा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, तिकडे बियाणं काय आहे याचं? बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। काय भाव गेले? 1600 रुपये बघू शकतो तुम्ही। 1600 रुपये जायले। 60 ते 75 साईज आहे कांद्याची। 1600 जायले। आणि कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे ना, ठीक आहे। रॉयल पिंक, ओके। पुढं बघू काय भाव गेलं? आपलंच आहे का? काय भाव गेले? 1311 1311 रुपीज। कुठला आहे कांदा? लासूरच, ठीक आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? बियाणं घरगुती, ठीक आहे। 55 ते 65 साईज आहे कांद्याची, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेला दादा? 1300 रुपये बघू शकतो तुम्ही। 1300 जायले। 1300 रुपीज। कुठले? वरुणधारी, अच्छा, ठीक। पिंपळगाव कांदा मार्केट।
काय भाव गेलो? 1600 रुपये 1600 रुपीज. बघू शकतो तुम्ही 1600 रुपये झाले. कुठला आहे कांदा? चितेगाव. बघू शकतो तुम्ही 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. चितेगावचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे, पुढे बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे. काय भाव गेलाय? 750. 750 रुपीज. कुठले? टेटमाल. ठीक आहे, पुढे बघू. काय भाव गेला दादा? 1100 रुपये. आपण गोल्ट आहे बघू शकतो तुम्ही. 1100 रुपये 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? सुरगाणा. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, सुरगाणा. ओके, पुढं बघू. काय भाव गेलं? 1715. 1715 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बघू शकतो तुम्ही. माडाचं पाडाचं कांदा आहे बघू शकता. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, ते मध्ये 55 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू. हो, बियाणं कोणतं होतं काका याचं? बियाणं? अच्छा, ठीक आहे, घरगुती बियाणं आहे. काय भाव गेलं? 1450 रुपये. 1450. 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजाळी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 1850. 1850 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकापूर. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. सुकापूरचा कांदा आहे. ठीक आहे. 55 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे बघू शकतो तुम्ही. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टा माल आहे. काय भाव गेला? 700 जायले. 700 रुपीज. कुठले? दीर्घपार. ठीक. काय भाव गेलं? 1770 रुपये. 1770 रुपये. 1770 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा आहे. पंचगंगाचं बियाणं आहे. पिंपळगाव धूमचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही. 60 ते 75 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढे बघू. काय भाव गेलं? 1700 रुपये. बघू शकतो मित्रांनो. 1700 जायले. 1700 रुपीज. आणि गोल्टी काय भाव गेली? 400 रुपये. 400 रुपये गोल्टी जायले बघू शकतो तुम्ही. पूर्ण कोरडा माल आहे. 400 रुपये गोल्टी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगा ना? प्रशांत. अच्छा, प्रशांतचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही. 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. फक्त एक साईज कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1400 रुपये. 1460. 1460 रुपीज. कुठला आहे कांदा? जाड. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बघू शकतो तुम्ही. 55 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? नमस्कार. 1490. बघू शकतो तुम्ही. 1490 जायले. मीडियम साईज कांदा आपण. 1490. 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. 1400. वनसगावचा कांदा आहे ना? वनसगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, ठीक आहे. 1490. काय भाव गेला? 1480. 1540 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1540 जायले. 1540 रुपीज. कुठला आहे कांदा? सिन्नर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे ना? बघू शकतो तुम्ही मित्रांनो. 55 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे. ठीक आहे, पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलं? 1470. 1470 जायले. 1470 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. अच्छा, ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. 55 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1470. 1470 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबारचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? गावरानचं बियाणं आहे. ठीक आहे. 1470 रुपये. क्वालिटी बघू शकतो मित्रांनो. साईज जर बघितली मित्रांनो तर मीडियम साईजमध्ये या. 55 ते 65 साईजपर्यंत कांदा आहे. कुठं बघू. शेजारी काय भाव गेला?
1460 रुपये जाईल हे बघू शकतो तुम्ही 1460 रुपीज 1460 रुपये. आणि याचं बियाणं कोणतं होतं? कुठला आहे कांदा? बरं 50 ते 55 साईजपर्यंत कांदा आहे 55-60. बरं पुढं बघू काय भाव गेलं? 1260 रुपये 1260 रुपीज 1260 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे 55 ते 65 साईजपर्यंत कांदा आहे. ठीक आहे पुढं बघू अहमदापूर ना? मंदापूर. अच्छा ठीक आहे. काय भाव गेलं? 1600 रुपये. बघू शकतो तुम्ही साईज बघू शकतो मित्रांनो 75 ते 80 साईजपर्यंत कांदा आहे 1600 रुपये. कुठला आहे कांदा? सावरगाव 1600. आणि बियाणं कोणतं होतं याचं? हा गजाननचं बियाणं आहे. ठीक पुढं बघू सावरगावचा कांदा आहे. काय भाव गेला? 1500 रुपये जायले 1500 रुपीज 1501 रुपया 1501 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगाव 55 ते 70 साईजपर्यंत कांदा आहे. चितेगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे ना? ठीक आहे बेलाचं बियाणं आहे. बघू शकतो क्वालिटी मित्रांनो. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे. काय भाव गेलं? का हो? 600 गेलाय. बघू शकतो तुम्ही 600 रुपीज. कुठले? लोणवाडी. ठीक आहे. काय भाव गेलं? 1275 1275 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. अच्छा साक्री तालुका. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे बघू शकतो तुम्ही 50 ते 60 साईजपर्यंत कांदा आहे साक्री तालुका. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1200 रुपये 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? कसबे सुक्याना 1200 जाईल. बघू शकतो तुम्ही 55 ते 65 साईजपर्यंत कांदा आहे. ओके. काय भाव गेला? 1600 रुपये. बघू शकतो तुम्ही 1600 रुपये जाईल. 55 ते 65 साईजपर्यंत कांदा आहे. कुठला आहे कांदा? सिंदवड. बियाणं कोणतं होतं काका? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे 1600 1600 रुपीज येलोरचं बियाणं आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1500 रुपये 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे 1500 जाईल 1500 रुपीज 50 ते 55-60 साईजपर्यंत कांदा आहे. ठीक आहे पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1600 रुपये 65-70 साईज आहे 1600 रुपये 1600 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? पुनापूर सिंगीचं बियाणं आहे. ठीक आहे पुढं बघू. काय भाव गेलं? 709 रुपये 709. बघू शकतो 799 रुपीज. कुठली? पिंपळस. चोपडा माल आहे पिंपळस ना? बरं ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1382 रुपये 1382 रुपीज. कुठला आहे कांदा? मुक्ता ना. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे. बघू शकतो मित्रांनो 55 ते 70 साईजपर्यंत कांदा आहे गावठी बियाणं आहे. ठीक आहे पुढं बघू.